पाँच दिनों से जालना के अंतरवाली सराटी में मराठा आरक्षण को लेकर मनोज जरांगे पाटिल ने आमरण अनशन शुरू कर दिया है। इसी तरह ओबीसी समुदाय भी अंतरवाली सराटी में भूख हड़ताल की तैयारी कर रहा है। इस बारे में कल जालना के अंबड़ में ओबीसी समुदाय की बैठक होगी। इस बैठक में लक्ष्मण हाके मौजूद रहेंगे, क्योंकि अंतरवाली सराटी में ओबीसी समुदाय 70% है। इसलिए स्थानीय ओबीसी नेताओं ने चेतावनी दी है कि इस स्थान पर हमें अनुमति मिले या न मिले, हम भूख हड़ताल करेंगे। लक्ष्मण हाके साहेबांसोबत माझं सकाळी बोलणं झालं आणि अंतरवाली सराटी का निवडलं तर त्याचं कारण आहे की त्या अंतरवाली सराटीमध्ये 70% ओबीसी समाज आहे। त्या ओबीसी समाजावर खूप मोठ्या प्रमाणात एक दबाव तंत्र निर्माण झालेलं आहे आणि तो दबाव काढण्यासाठी अंतरवाली सराटी निवडला आम्ही। असा काही विषय नाही, मनोज जरांगे पाटील काही प्रॉपर अंतरवालीचे नाही आहेत। लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे कोणाला कुठं बसण्याचा, त्यांना बी परवानगी नाही। आता उद्या आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबांना भेटून एसपी साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत। दिलं आम्हाला म्हणजे परमिशन दिलं तरी बसणार, नाही दिलं तरी बसणार नाही। जर मनोज जरांगे पाटील नाही दिलं तर बसतोय तर आम्हाला काही हरकत नाही ना। लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे बसण्याचा, तो आम्हाला बी अधिकार आहे। आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी बसणार। ते जर त्याला आरक्षण मागण्यासाठी बसत असतील तर आम्ही आमचं वाचवण्यासाठी बसणार, नाही होणार ना। कारण ते हे काम पोलीस यंत्रणेचं काम आहे। कायदा सुव्यवस्था कशी सांभाळावी हे पोलीस यंत्रणेचं काम आहे। पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं, आम्हालाही संरक्षण द्यावं। मी जसं म्हणलं की लोकशाहीमध्ये त्यांना जर अधिकार असेल तर तो आम्हालाही अधिकार आहे। आणि उद्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला परवानगी नाकारली तरी आम्ही अंतरवाली सराटी सोडणार नाही। आम्ही अंतरवाली सराटीतच उपोषणाला बसणार। नागपुर समय, गली से दिल्ली तक।